कणबाई माता की जय. मी ज्ञानेश्वर साळुंखे. माझा हा यूट्यूबचा पहिला ब्लॉग. माझ्या यूट्यूबची जर्नीची सुरुवात मी आमच्या खानदेशातील कणबाई मातेचा उत्साह कसा साजरा केला जातो याची थोडक्यात माहिती देऊन करतो. श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. श्रावण महिन्यात आमच्या खानदेशात नाही, माझ्या खानदेशात कणबाई मातेचा उत्साह साजरा केला जातो. श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी काही अडचण असेल तर दुसऱ्या शनिवारीपासून सुरुवात केली जाते. मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. पहिल्या शनिवारी संध्याकाळी शनिवारपासून कणबाई मातेच्या उत्सवाला प्रारंभ होतो. संध्याकाळी सर्व भावकीतले लोक गहू दळून आणतात, ज्याला आम्ही रोट म्हणतात, आणि त्या दिवशी भाजी भाकरचे रोटचं पूजन करून प्रसाद घेतात. रविवारी कणबाई मातेचे आगमन होऊन स्थापना केली जाते, पण प्रत्येक घरी स्थापना होत नाही. गावातल्या ठराविक ठिकाणी कणबाई मातेची स्थापना केली जाते आणि संध्याकाळी स्थापना झाल्यानंतर सर्व लोक एकत्र जमतात आणि एकत्र जमून जे गहू दळलेले असतात त्यांना आम्ही रोट म्हणतात, ते रोट आणि पुरणपोळीचे नैवेद्य घेऊन त्यांची पूजा केली जाते. आणि पूजा केल्यानंतर संध्याकाळी सर्व एकत्र जमून प्रसादाचा लाभ घेतात. ज्या ठिकाणी कणबाई मातेची स्थापना झालेली असते त्या ठिकाणी सर्व लोक जमतात आणि गरबाचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम आणि हा रात्रभर जागरणाचा कार्यक्रम चालू असतो आणि सर्व लोक मनोरंजन करतात. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी कणबाई मातेच्या विसर्जनाचा कार्यक्रम असतो. पूर्ण गाव जमा होते आणि मिरवणूक काढतात. मिरवणुकामध्ये नाचणे, गरबा खेळणे आणि फुगडी खेळणे. हे फुगडी खेळता खेळता लोक एकमेकांच्या अंगावर पाणी टाकतात, म्हणजे जशी रंगपंचमी वाटते असे कणबाई माताचा थाटामाटात विसर्जनाचा कार्यक्रम होतो. दरवर्षी गावाकडे कणबाई मातेचा उत्सव व रोट होत नसतात. काही अडचण आल्यामुळे आम्हाला जाता येत नाही. त्यासाठी मी माझ्या मुलांना पुणे येथे कणबाई मातेचा उत्सव कसा असतो, रोट काय असतात हे बघण्यासाठी मी त्यांना घेऊन जातो आणि आम्ही पूर्ण कुटुंब सहभाग घेतो. बोला कणबाई माता की जय. जय कन्नादेश.